नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते। त्यांचं जीवन एक मोठं गूढच होतं। ते विधेयी स्थितीमध्ये वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते। भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती। काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात होते आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात होते असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता। भक्तांच्या असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयावरती घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता। गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जाप करत असं सांगितलं जातं। गजानन महाराज शेगावला येण्या अगोदर कुठे होते, ते कुठून आणि कसे आले या संबंधितचं वर्णन दासगुणांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथामध्ये नाही। तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी याबाबत काही माहिती लिहून ठेवल्याचं सांगितलं जातं। श्री गजानन महाराज शेगावला येण्या अगोदर अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमामध्ये होते आणि तिथे त्यांनी आपलं बालपण घालवलं। अक्कलकोट स्वामींजवळ एक दिवस बाल अवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळी पोहोचले। त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करत होते। महाराज स्वामींना भेटता क्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखलं। स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती निहाळली, सिद्धपुरुष होण्याचा आशीर्वाद दिला आणि त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले। दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची ती तेजस्वी मुद्रा पाहून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबरच बाल गजाननाच्याही पाया पडत। अशा प्रकारे स्वामींनी बाल गजाननाला आपल्याजवळ ठेवून त्यांनी आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि आपल्या समाधीची त्यांना जाणीव करून दिली। त्यानंतर अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना सांगितलं की तू विदर्भात जा आणि तिकडे शेगाव या गावी प्रकट हो। तिकडच्या लोकांना नामस्मरणाचं महत्त्व पटवून दे। नामस्मरण हे एक चिलखत आहे। नियतीनं कितीही वार केले तरी आतमध्ये कुठेही जखम होत नाही। शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचं दर्शन घे आणि मग पुढे जा। स्वामींचा आदेश घेऊन महाराजांनी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतलं। तिथे उंबरठ्यावरती डोकं ठेवलं आणि मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या। हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला। त्याला वाटलं ही भुताटकी आहे की काय, परंतु प्रत्यक्ष श्रीराम मंदिरामध्ये भूतावळींना रामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही। मग असं भलतं काय होत आहे असं मानत त्यानं श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले आणि तेवढ्यात श्रीरामचरणी वाहिलेली फुलं गजानन महाराजांच्या मस्तकावरती येऊन पडली। ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला की हे कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्यानं महाराजांच्या चरणी लोटांगण घातलं। महाराज त्याच्या डोक्यावरून आईच्या ममतेनं हात फिरवून म्हणाले की अरे, तुझं जीवन पिंजरातल्या पोपटासारखं झालंय। तुझ्या अंतरी अजूनही षडरिपू पशु बनून राहिलेले आहेत, त्यांना दूर कर। अखंड श्रीराम नाम घे आणि मुक्त होऊन जा। पुजारी गहिवरला आणि त्यानं वरती पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं। त्यानं इकडे तिकडे बरीच शोधाशोध केली, परंतु ती दिव्य विभूती त्याला पुन्हा भेटली नाही। परंतु तो आता अंतर्बाह्य शुद्ध झाला होता। गणगण गणात बोते श्री गजानन जय गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांचं अलौकिक कार्य आहे आणि स्वामी समर्थांच्या आदेशानं गजानन महाराजांनी ते अलौकिक कार्य करून दाखवलं। अशी दैवी शक्ती त्यांना लाभली ती केवळ स्वामी समर्थांमुळेच। तर मग स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।